मित्रा गोलंदाज अशोक वैयक्तिक कोट्यातील पहिला आणि संघातर्फे आणि आपण हा पाहतो प्रहार चांगला प्रहार होता चांगली फटकी म्हणजे परंतु काय सारे तू मी असं होताना परंतु एका धावेवरती समाधान मानावं लागतंय धावसंख्या झाले 3 पहिलं षटक सुरू असलेला सामना आपण पाहतोय रावळगाव सुरवेवाडी विरुद्ध उमली दोन्ही चिपळूण तालुक्यातील हे संघ आहेत गावावरून संघ या ठिकाणी उपस्थित झाले काय सामना पाहायचा असेल काय मजा येणार आहे हे आता आपल्याला पाहायला मिळेल चांगली फटकीबाजी परंतु ऑफसाईडच्या दिशेला तटावला चेंडू एक धाव निश्चितपणे पूर्ण आपण पाहतोय सामना धावसंख्या झाले धावफलक पोहोचले 7 वरती या ठिकाणी पाणबुडी बस संघाचा टीम मॅनेजमेंट सर्व कमावून दादा देखील या ठिकाणी उपस्थित आहे मी त्याचं देखील माझ्या कलामंचाच्या वतीने स्वागत करेन सलामीची जोडी सुरेवाडी संघातर्फे अथर्व आणि गुरु पहिल्या सामन्यात चांगली फलंदाजी आपण पाहिली होती वाडी क्लिअर करून घ्यायचं नंतर ओपन कारण का वाडीवाल्याला बघा अजून 8 आणि हा चौकार आपण पाहतोय पंच चौकाराचा इशारा करतायत चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या झाले 11 पहिलं षटक ओमली विरुद्ध सुर्वेवाडी असा हा सामना आपण पाहतोय सर्वप्रथम वाडी गटातील सर्व सामने आजच्या दिवसात क्लिअर होतील तदनंतर कालच्या गटातील खुल्या गटातील सामने आणि तदनंतर मेगा फायनल असं ह्या आजच्या दिवसातील स्वरूप आपण पाहतोय हा सामना पहिलं षटक पहिल्या षटकाचा खेळ समाप्त धावसंख्या पोहोचले 11 वरती अथर्व आणि गुरु 8 धावसंख्येवरती खेळतोय वैयक्तिक कोट्यातील पहिला आणि संघातर्फे दुसरं षटक मर्यादित 2 षटकांचे सामने आहेत लक्ष द्या अंतिम षटक घेऊन येतोय गोलंदाज सुशील मर्यादित 2 षटकांचे सामने आपण पाहतोय आपण पाहतोय मर्यादित 2 षटकांचे सामने यापुढील सर्व निलेश दादा हुमणे आपण समालोचक कक्षाकडे यायचंय निलेश दादा हुमणे
सामना आपण पाहतोय. चांगला प्रहार केलाय, चेंडूला पाठवतोय सीमारेषा बाहेर. हा षटकार, चांगली फलंदाजी आणि षटकाराच्या मदतीनं संघाची धावसंख्या होते 17. सुरू असलेला आपण सामना पाहतोय रावळगाव सूर्यवाडी विरुद्ध ओमली यांच्या दरम्यान. क्षेत्ररक्षण करणारा संघ ओमली. चांगली गोलंदाजी, चांगला नियंत्रण आहे चेंडूवरती. एक धाव लेग बायच्या स्वरूपात पंच इशारा करतायत. धावसंख्येत भर होते, धावसंख्या वाढते, धावसंख्या होते 18. अथर्व आणि गुरु सलामीची जोडी आपण पाहतोय सुर्वेवाडी संघाकडून. पारण्याचा प्रयत्न, पाहूया काय निर्णय आहे, परंतु चेंडू निर्धाव जातोय. चांगली गोलंदाजी, अचूक असं नियंत्रण आहे गोलंदाजीवरती. धावसंख्या मात्र 18. 2 षटकांचा सामना आहे. पुढील सर्व सामने 2 षटकांचे आहेत, त्याची कृपया आपण सगळ्यांनी नोंद घ्यायची आहे. चांगला प्रहार केलाय, चांगलं तटावलंय, पाठवलंय सीमारेषे बाहेर. षटकार. षटकाराच्या मदतीने धावसंख्या वाढते, धावफलक वाढते. धावसंख्या होती 24-24. दुसरं षटक, अंतिम षटक प्रगतीपथावर, परंतु एक चांगला धाव चेंडू. एक झटका मात्र निश्चितपणे मिळतोय तो सूर्यवाडी संघाला. धावफलक 24. दुसऱ्या षटकातील उर्वरित चेंडू शिल्लक. श्री पाणबुडीदेवी कलामंच मुंबई यांच्या माध्यमातून एक मोठी स्पर्धा आपण पाहतोय. कालच्या दिवसात या स्पर्धेमध्ये 16 संघ खुल्या गटातील सहभागी झाले होते, ज्यामध्ये अगदी पालघर पासून तिकडे नवी मुंबई पर्यंत टेनिस पटलावरील नामांकित खेळाडू या स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते. चांगले क्षेत्ररक्षण केले, परंतु 2 धावा, निश्चितपणे तिसरी धाव देखील घेण्याचा हा प्रयत्न, परंतु धावचीत 2 धावा निश्चितपणे. धावफलक झाले 26. विजयासाठी 27 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 27 धावा. चला, सूर्यवाडी संघ आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय. सलामीचे बॅटर उमरी संघ आपण सज्ज व्हायचंय. यानंतरचा सामना आहे CCC केरे अर्थात चंडिका क्रिकेट संघ केरे विरुद्ध तांबडवाडी क्रिकेट संघ तवसाळ. नाणेफेकसाठी यायचंय दोन्ही कर्णधार, चंडिका केरे आणि तांबडवाडी तवसाळ. सूर्यवाडी संघ आपण आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय. ओमरी संघ आपले सलामीचे बॅटर. नाणेफेकीसाठी मी आमंत्रित करतोय तांबडवाडी संघाचा कर्णधार सूर्यवाडी संघ आपले क्षेत्ररक्षण त्वरित सजवून घ्यायचंय. सलामीचे फलंदाज आपण मैदानात पाठवायचंय. सामन्याला सुरुवात करतोय. आजच्या दिवसात आपल्याला पुढील सामने अजून खेळवायचे आहेत. थोडंसं फास्ट सेट घेऊया. चला, तयार राहा. वेळेला फार बंधन आहे. 10 मिनिटांमध्ये 2 षटकं संपली पाहिजेत. सलामीचे बॅटर. थँक्यू सो मच उमरी संघ, चांगल्या पद्धतीने तुम्ही आम्हाला सन्मान देताय. सलामीचे बॅटर देखील मैदानाकडे रवाना होताना, परंतु सूर्यवाडी संघ आपलं क्षेत्ररक्षण सजलेलं नाही. थोडंसं फास्ट घ्या.
2 षटके ही केवळ 10 मिनिटांमध्ये संपली पाहिजेत. वेळेला बंधन आहे. सलामीचे बॅटर सर मैदानात गेलेत. पंचाने देखील ताबा घेतलाय. पंच इशारा करतायत की आपण सामना त्वरित सुरू करावा. आपण पाहतोय कारण वेळेला फार महत्व आहे. सलामीचे बॅटर मैदानात सज्ज होत आहेत. सुरेवाडी संघ आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्या. त्यानंतर आपण पुढील नाणेफेक करून घेतोय. पुढील होणाऱ्या सामन्याचा अर्थातच तांपटवाडी संघ तवसाळ विरुद्ध चंडिका केरे यांच्या दरम्यान पहिला सामना जिंकून आल्यानंतर दुसऱ्या सामन्यासाठी ही लढत होते. तांबडवाडी संघ आणि या ठिकाणी कर्णधार उपस्थित राहिलेत. मी सुनीलजी डिंगणकर आपणास विनंती करतोय की आपण या सामन्याचं नाणेफेक करून घ्यायचंय. चला पुढील सामना देखील आपण सज्ज करण्यास सुरुवात करतोय. दोन्ही कर्णधारांना विनंती आहे. मी निश्चितपणे आपल्या पुढील सामन्यासाठी या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करेन. नाणेफेक जिंकले चंडिका केरे संघाने आणि क्षेत्ररक्षण स्वीकारले. फलंदाजीसाठी आमंत्रित केले ते तांबडवाडी संघाला. चंडिका संघाचं क्षेत्ररक्षण असेल. या सामन्यानंतर लगेचच चंडिका केरे संघ आपलं क्षेत्ररक्षण सजवेल. त्यानंतर सलामीचे बॅटर सज्ज राहतील तांबडवाडी संघ. चांगला प्रहार, पहिला चेंडू, वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि संघातर्फे पहिले षटक. प्रणय धावसंख्या होते 2. विजयासाठी किती पाहिजे इथे लिहू. विजयासाठी 27 धावांचं लक्ष ठेवलंय. पहिले षटक प्रगतीपथावर असताना चांगली संधी होती धावपात करण्याची. झेल मात्र या ठिकाणी सुटलाय. चांगलं जिवतान मिळतंय बॅटरला. पाहूया ही संधीचं सोनं या ठिकाणी करतो का हा फलंदाज. मागे आपण सामना आपण पाहिला असेल कधी कधी अंतिम चेंडूपर्यंत सामना जातो आणि मग अशा वेळी निश्चितपणे मग पश्चाताप होतो की नाही त्या 2 चेंडूवरती काहीतरी आपल्याला चांगला प्रहार करायला होता जेणेकरून सामना तो शेवटच्या चेंडूपर्यंत गेला नसता. परंतु दिशाहीन केलंय. चेंडूला पाठवलंय मैदानाच्या बाहेर, सीमारेषा बाहेरच्या. पंच बोलतायत षटकार. अतिशय सुंदर अशी फलंदाजी, विस्फोटक फलंदाजी. कारण 2च षटक आहेत. 12 चेंडूमध्ये 27 धावांचं टार्गेट चेस करायचंय आणि ह्या आव्हानाचा पाठलाग करताना आतापर्यंत संघाचं धावफलक पोचलंय 8 वरती. आपण पाहतोय पहिलं षटक प्रणय याचं. पहिल्या चेंडूवरती 2 धावा, नंतरचा निर्धाव चेंडू पुन्हा एकदा 6 धावा आणि त्यानंतर पुन्हा एकदा जातोय सीमारेषेच्या दिशेला. षटरक्षावरून जातो चेंडू, जातोय सीमापार चौकात. थँक्यू सो मच. चांगली फलंदाजी आपण पाहतोय आपल्या संघासाठी. प्रणयची थोडीशी पहागडी अशी गोलंदाजी म्हणावी लागेल. प्रणयनं पहिल्या चेंडूवरती 2 धावा दिल्या होत्या. दुसरा चेंडू चांगल्या टप्प्याचा मारा केला होता, निर्धाव चेंडू टाकला होता. परंतु तिसऱ्या चेंडूवरती षटकार आणि चौथ्या चेंडूवरती परत चौकार मिळाला. त्याच्यामुळे थोडंसं दडपण आलंय प्रणयच्या गोलंदाजीवरती. परंतु प्रणय एक नामांकित गोलंदाज आहे. त्याला कल्पना आहे माझ्या संघाला विजय मिळवून द्यायचा असेल तर मला काहीसा माझ्या गोलंदाजीवरती नियंत्रणपणा आणणं फार गरजेचं आहे. परंतु तितक्याच मोठी देखील एक नावाजलेला फलंदाज आहे. त्याला कल्पना आहे आणि हा पंच दोन्ही हात स्थिरावत आहेत. वाईटचा इशारा करतायत. पंचांचा निर्णय अंतिम राहणार आहे. पंचांशी वाद नाही. पंचांचा निर्णय अंतिम. थँक्यू सो मच सर. आपण वाईटचा इशारा या ठिकाणी. एक अतिरिक्त धाव मिळते, संघाच्या खात्यात जमा होते. धावसंख्या पोहोचते 13. पहिलं षटक प्रणय. पुन्हा एकदा प्रहार केलाय आणि हा चेंडू जातोय 1 टप्पा पार, सीमारेषे बाहेर चौकार. काय फलंदाजी म्हणावी लागेल मॉन्टी याची. अतिशय आक्रमक फलंदाजी. धावसंख्या पोहोचली 17 वरती. पहिलं षटक अजून देखील आहे. आपण पाहतोय हा सामना आणि हा पुन्हा एकदा पाहूया चेंडू.
चौकार त्याची सोबत आणि ह्या चौकाराच्या मदतीनं संघाची धावसंख्या झाले 21. आता 6 चेंडू 6 धावा. काय सामना फिरवलाय. 6 चेंडू 6 धावा असं समीकरण या ठिकाणी. यानंतर केरे संघ आपण क्षेत्ररक्षण सुधारण्यासाठी सज्ज राहायचंय लगेचच. सामना काय रंगतोय बघा. एकतर्फी लढत होईल काय असं या ठिकाणी थोडस वातावरण निर्मिती झाले. आपण पाहतो वैयक्तिक कोट्यातील पहिला आणि संघातर्फे दुसरं षटक घेऊन आलाय गोलंदाज अथर्व. आता 6 चेंडू आणि 6 धावा. विजयासाठी 27 धावांचं उद्दिष्ट होतं परंतु पहिल्या षटकात 21 धावा मिळाल्यात. काय फलंदाजी केली फलंदाजानं. परंतु चांगली गोलंदाजी चांगलं क्षेत्ररक्षण. चेंडू निर्धाव जातोय. कल्पना आहे कारण आपण पाहिलंय कारण एक चेंडू एक धाव कधी कधी असं देखील आव्हान अवघड होऊन जातं. आपण कालच्याच सामन्यात एक मोठा सामना होता पानवडी क विरुद्ध आपण सामना पाहिलात प्रीतम 11 यांच्या दरम्यान. एक चेंडू एक धाव झाली नव्हती. चांगला पुढील सामना फलंदाज देखील नामांकित फलंदाज होता. पाच चेंडू 6 धावा असं समीकरण आले. थोडासा क्षेत्ररक्षणामध्ये बदल निश्चितपणे फलंदाजावरती दबाव वाढण्याचा प्रयत्न. गोलंदाज देखील चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करण्याचा प्रयत्न परंतु काय गोलंदाजी. चांगला प्रयत्न या ठिकाणी. चांगली अपील आणि फलंदाज निश्चितपणे बाद. मोठा झटका बसतो या ठिकाणी ओंबळी संघाला. आपण पाहतोय आणि या ठिकाणी मोठा झटका बसतो तो ओंबळी संघाला. 2 चेंडू निर्धाव. काय गोलंदाजी म्हणावं लागेल अथर्व याची. चांगलं कमबॅक करतोय चांगलं पदार्पण करतोय आपल्या संघासाठी. बघा 6 चेंडू आणि 6 धावा असं समीकरण होतं. त्यानंतर कर्णधाराने गोलंदाजी सुपूर्द केली अथर्वकडे पहिला चेंडू निर्धाव टाकला. दुसरा चेंडू निर्धाव आणि बळी देखील प्राप्त केलाय. ओंबळी आणि रावळगाव सुरेवाडी हे चिपळूण तालुक्यातील दोन्ही नामांकित संघ आहेत. पंचक्रोशीमध्ये प्रतिस्पर्धी म्हणून अनेक वेळा येत असतात. त्यांना कल्पना आहे कोणता खेळाडू कशा पद्धतीने खेळत असतो आणि त्याच पद्धतीने या ठिकाणी थोडासा क्षेत्ररक्षणामध्ये बदल करण्यात आलाय. कारण सुरेवाडी संघाने 27 धावसंख्या उभारली होती. चांगलं आव्हान होतं 2 षटकामध्ये 12 चेंडूंचा सामना करताना परंतु पहिल्या षटकात 21 धावा गेल्या. आता एका षटकामध्ये जर 21 धावा जात असतील तर उरल्या मात्र 6. आता ह्या 6 चेंडू परंतु अथर्वण 6 चेंडू मध्ये 4 चेंडू आणि 6 चेंडू मध्ये करताना 2 चेंडू मात्र निर्धाव गेलेत. चांगली गोलंदाजी करतोय आणि हा वाईटचा इशारा. पंच आपले दोन्ही हात स्थिर होत आहेत. अथर्व पहिला चेंडू निर्धाव दुसरा चेंडू देखील निर्धाव परंतु तिसरा चेंडू काहीसा मारा चुकलाय. वाईटचा इशारा निश्चितपणे. अथर्व पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कुरी सज्ज होतोय. चांगला फटका मारलाय परंतु जातोय हा विजयी षटकार. सामना या ठिकाणी संपतोय. विजय होतोय ओंबळी संघ. केरे संघ आपणास विनंती आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय. केरे संघ केरे संघाला विनंती आपण आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्या लगेचच. सलामीचं बॅटर तांबडवाडी संघ आपण देखील सलामीचं बॅटर सज्ज राहायचंय. मैदानात यायचंय केरे संघ लगेचच.
थोडस फास्ट मध्ये केले संघ, थोडस फास्ट या.